राज ठाकरेंच्या भाषणाविरोधात निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत। संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनीही त्यावर भाष्य केलंय। रायगडावरच्या शिवसमाधीचा आणि टिळकांचा काहीही संबंध नाही असं ते म्हणालेत। तर त्या वक्तव्याबाबत राज ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागण्याची मागणी त्यांनी केली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी शिवाजी फंड या नावाने पैसे गोळा केले। त्या पैशाचं पुढे काय झालं? कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी टिळकांनी पैसे जमवले, ते डेक्कन बँकेमध्ये ठेवले। काही पैसे रायगड उत्सवासाठी खर्च केले, परंतु समाधीच्या जीर्णोद्धारासाठी टिळकांनी 1 रुपयाही खर्च केलेला नाही। हा इतिहास आहे, हे लिखित आहे। राज्यात कोणत्याही मशिदीवरील भोंगे खाली उतरवणार नाही। काही समाजकंटकांनी तसा प्रयत्न केला तर आपण तो हाणून पाडू, असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाच्या सरचिटणीसांनी केलेला आहे। सर्व धर्म समभाव आहे। मस्जिदीला सुद्धा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते संरक्षण देतील, मंदिराला देतील, आमच्या बुद्धविहाराला देतील। आम्हाला सर्व धर्म समभाव करायचा आहे। मला एक गोष्ट इथे सांगायचं आहे राज ठाकरे साहेबांना की आदरणीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा एवढे कट्टर नव्हते, ते सुद्धा मार्ग काढायचे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठवाडा विद्यापीठाचा जो प्रश्न चिघळला होता, त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे, दादासाहेब रासू गवई, शरद पवार एकत्रित बसले आणि मार्ग काढला। अशा प्रकारचे मार्ग काढले पाहिजे। अशा प्रकारचे राज ठाकरे साहेबांनी सुद्धा मार्ग काढला पाहिजे, ज्या आपल्या काकांचा त्यांनी अनुसरण केलं पाहिजे। औरंगाबादच्या झालेल्या सभेनंतर आता गेल्या 16 वर्षांपासून मनसेमध्ये असणारे दौंडचे मनसे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिलेला आहे। जमीर हे गेल्या 3 वर्षांपासून मनसेच्या शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते। मात्र हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या राजकारणामुळे मनसेमधील मुस्लिम कार्यकर्ते राजीनामा देताना बघायला मिळत आहेत। मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरी विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला। बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होता, असा थेट सवालच फडणवीसांनी केला। तर बाबरी मशिदीवरून देवेंद्र फडणवीसांनी केलेला हल्लाबोल यालाच शिवसेना खासदार संजय राऊतांनी उत्तर दिलं। बघूयात या दोघांनी काय म्हटलंय। भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली। हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मस्जिद मानत नाही, तो ढाचा होता। कोणी हिंदू कधी मस्जिद पाडू शकत नाही। तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता। तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं। अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो। जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, हे त्याने त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं, शिवसेना कुठे होती। आणि त्या काळातला सीबीआयचा अहवाल तपासावा। सीबीआयने तपास केला सगळ्या प्रकरणाचा। सीबीआयनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी। केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा। त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे, शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती। हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपलेला आहे।